सावरी, खूप दिवस झाले आपण भेटलो नाहीये, बोललो नाहीये. मी 24 आवर्स फक्त तुझाच विचार करतोय. मी तुला खूप मिस करतोय. मला तुला भेटायचंय. आपण भेटू शकतो का प्लीज? नाही नको बोलू प्लीज. गुड मॉर्निंग गौतम. तू तू इथे काय करतेस? तू डिरेक्टली माझ्या बेडरूम मध्ये कशी आलीस? चिल. मला तेजू आंटीने तुझी काळजी घ्यायला सांगितलं होतं. आफ्टर ऑल वी आर अ फॅमिली नो. फॅमिली. माझी काळजी मी घेऊ शकतो. सॅडली नो. तुला असं वाटतंय पण तसं नाहीये. You have fallen for the wrong person, Gautam. And fallen by I mean literally fallen. Gautam, एकदा बघ तरी माझ्याकडे. I'll take good care of you. I swear. Gautam, are you listening to me? हां? गौतम ऐकतोयस ना? काय बोललीस? मी म्हणाले आय विल टेक गुड केअर ऑफ यू. अरे नो नो नो, आय एम ओके, आय एम कम्प्लिटली फाईन. हा, तू बाहेर जा. मला जरा घाई आहे. मला बाहेर जायचं, मला फ्रेश व्हायचं. ओके, तू प्लीज जरा बाहेर बस. ओके, बाहेर जा. हा एवढा खुश का झाला? ह्याच्या मनात काय ना ते नेमकं मला शोधायलाच पाहिजे. आता मी काहीच करू शकत नाही. मी काही चेंजही करणार नाही. तिला मन मारून जगायचं असेल ना तर जगू दे. पण मी लग्न करणार म्हणजे करणार. आणि अजून एक गोष्ट, यापुढे तुम्ही मला जर प्रेशराईज करण्याचा प्रयत्न केला तर मी तुमच्या आणि माझ्या दोघांच्या घरी सगळं काही सांगून टाकेन. तायडे तायडे. लो बॅटरी. अरे तू ये आत ये. ताई पाणी आण ग. तू बस ना, फोन करून तरी यायचं ना. ते बसतो मी, पण पहिले आपल्या घरातल्या अन्नपूर्णेला बोलव. म्हणजे तुझ्या मम्मीला बोलव. त्यांच्या आधी पाया पडायचंय, मगच मी तुझ्याशी बोलेन. अरे मम्मी आत्ताच बाजारात गेली बघ. बाजारात हो, हे घे. तू पाणी पी, बसून पाणी पी. मी आलीच. थांब थांब ताई, तुझी ओळख करून देते. असं तू याला आकाश दादाच्या लग्नात पाहिलं असशीलच. शायनरच्या पाठी नाही का मागे पुढे करत होता, हा तोच. हे तायडे, ही काय ओळख आहे? अरे मस्ती केली रे. ताई, हा मकरंद मयेकर ऑफिस मध्ये असतो. अच्छा. हे ते मकरंद मयेकर ते चांगला नाही वाटत. त्यापेक्षा लो बॅटरी ठीक आहे. मी याला चिडवते लो बॅटरी. हे ताई. आशू ताई. नमस्कार. नमस्कार. मी पण आणते. हा. नाही नाही प्लीज ताई, ते पण बिन नको. मला घाई आहे. मी फक्त डबा घ्यायला आलो होतो. बरं मी डबा. बोला, कसं आहे तू? मी मस्त. ए तायडे, घर छान हा. बरं ऐक, मी फक्त डबा घ्यायला आलो नाही. तुझ्यासाठी एक सरप्राईज घेऊन आलोय. काय? खोबऱ्याची कापा. आईन पाठवल्यान. माका लय आवडतात. माहिता मस्त. ते काय आहे, आईला मी सांगितलं ना की आता मला तुमच्याकडून डबा मिळतो. तर आई पण खुश झाली, म्हणून तिने पाठवल्यान. ते मी आईपासून लांब राहतो ना, तिला थोडी काळजी असते माझी. आता सांग आईला की काळजी नको करू. आमच्याकडचा डब्बा असतो ना. ती काळजी मिटली आता माझी. पण तायडे, दुसरं टेन्शन आहे आता. काय? शायनरने तुला जॉब वरून काढून टाकलं काय? सांग फक्त, असं खट्टूच टाकेन ना. ए तायडे, एवढं काही झालं नाहीये. आणि सर मला नाही काढणार नोकरीवरून. पण त्यांनी तुला जॉबवरून काढलं ना, म्हणजे तू जॉब सोडला.
गेल्यापासून ना आमच्या कोणाचंच मन नाही लागत ऑफिसमध्ये. म्हणजे मीच नाही, सगळेच सॅड आहेत ऑफिसमध्ये. ए तायडे, तू चल ना परत, प्लीज 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 प्लीज. मी मी काहीच ऐकणार नाही तुझं, तू चल. नाही 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 बाबा, मला तर शायनरकडे परत कामाला नाही जायचंय. बघितलंस ना सगळ्यांसमोर कसा इन्सल्ट करतो माझा. तू त्यांना जाऊ दे ना, त्यांच्याकडे नको लक्ष देऊ. त्यांच्याकडे लक्ष देऊ असं कसं? बॉसकडे लक्ष नाही जात असं कधी होतं का? शायनर जर माझ्या पायाशी नाक घासत सॉरी म्हणत आला ना, तरच मी विचार करेन. हे सर, नाक घासत येणार? वाट बघ. म्हणजे तू नाही येणार, मग मला रोज असं छान छान जेवण कसं मिळणार? हा घे तुझा डब्बा. तुझा डब्बा तुला रोज मिळेल ही माझी गॅरंटी. बस. खरंच? देव तुझा भला करो, कल्याण करो, आणि निदान कल्याण मध्ये तरी तुझा फ्लॅट हो. बरं ऐक ना, काकी खरंच नाही भेटणार मला? अरे त्यासाठी ये ना तू परत, आणि येशील ना तर जेवायसाठीच ये. हा डन. पण आता निघतो, तुला माहितीये सरांना कळलं ना लेट झालाय, हे तुझ्यासाठी. हा तेच म्हटलं, मला वाटलं परत घेऊन चाललास की काय. नाही नाही. चला येतो तू. व्यवस्थित जा. बाय बाय. बाय बाय. काय रे, इथे काय करतोयस? ते हेच हे करायला ह्याच्यासाठी येतो ना मी. हे ते गाडीत बस. हे ते करत बसशील पुढे ट्रॅफिक लागेल. बस लवकर. थँक्यू सर, तुम्ही एकदम देवासारखेच धावून येतच. होणार आहे प्रमोशन. या. कुठे फिरतोयस उन्हाचा? सर ते याच्यासाठी डबा घ्यायला आलो होतो. आपल्या ऑफिस जवळ आहेत ना डबेवाले, तिथे लावायचा डबा. सर आहेत डबे, पण हा डबा बेस्ट असतो सर, एक नंबर. अरे मग मागवायचा. तू काय येतोयस इथे आणायला? नाही नाही मागवतोच सर, पण आज जरा तिला भेटायचं होतं तायडेला. मग ते आईने कापं पाठवलेत ना नारळाची, ती द्यायची होती. तू पण ना मॅक, उगाच इमोशनल होतोस. डबेवाले आहेत ते. नाही सर, शर्वरी मॅडमच्या आई आहेत त्या. ते परब कॅटरिंगचा डबा असतो ना माझा आजकाल, मग त्या ऑफिसला यायच्या तेव्हा त्याच घेऊन यायच्या, पण आता त्या पाठवतात. आणि आज भेटायचं होतं कारण मी म्हटलं ना आईने नारळाची ती कापं पाठवली होती. कळलं. हा ते. सर तुम्ही चिडले नाही सर? मी का चिडू? आता तू ठरवणार तुला कुठे जेवायचं आहे. चिडण्यासारखं काय त्यात? अरे बेस्ट आहे सर तुम्ही तर. बाय का, एक नंबर डबा आहे सर. मी तर सकाळी ऑफिसला आलो ना, लंच ब्रेक कधी होतो वाट बघत असतो सर. तुम्ही पण लावा ना सर हा डबा. पाहिजे तर मी तुमचे पैसे देतो सर. उतर. कोणाच आहे? उतर.